काय करत आहे ना, लक्ष ठेवलंय ना. बरं, काय नाव रे कुत्तूचं नाव काय? टॉमी. टॉमी. त्याचं नाव टॉमी. चला बाळाला थांबवलं काय लक्ष द्यायला. नंतर नाही दिसला ना. नंतर तिथं दिसलं कोपऱ्यात. हा मी मोटर चालू केली आणि येऊन इकडे थांबले होते. अच्छा. परत येताना केवढा आहे साप? मोठा आहे का लय? 10 महिने वाटते, मोठी 10 पण म्हणे. असं झाड आहे. अच्छा. आणि मी इथं आले का इथून जाताना दिसलं मला. हा मी पटकन इथंच थांबले, तिकडं पण नाही गेले. अच्छा, बघू आपण check करू. आता दिसलं? तिथं कोपऱ्यात मगाशी अच्छा, म्हणजे आहे इथंच. हा हा हा, ते कॅरेटच्या तिथं दिसला खाली. भेटेल भेटेल. बघू कोणतं आहे आता. हा तिथं खाली. मुलं बघते डब्बा पुढं. हा तिथंच माग आहे खाली. हा ते जड आहे ना. तिथंच ते खाली जे आहे ना ते ठेवलेलं खाली मला दिसलं मला. तिथं कॅरेट आहे ना, तिथं खाली दिसलं. हाय 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 काय ह्याच्या मागे गेले. हा, हे फरशी काढून घे खाली काढू का ताई? हा आता कवर थांबणार, त्यांचा काय भरोसा. इथे नाक फिरते. 2 साप आहेत. तर 2 साप आहेत मित्रांनो या ठिकाणी. तर हा बघा नाक समोरच आहे. पहिल्यांदा नाक पकडून घेते, मग धामणला पकडून. बघा नाग आला माझ्या हातात. धामण येतच आहे, याच्या खाली चालली आहे ती. तर 2 साप आहेत मित्रांनो. ताई बोलला धामण आहे. मी पाहिला त्यावेळेस मला नाग दिसला. ज्यावेळेस हे कबड मी आणि दादांनी हलवलं तर एक सोबत मला तिथे 2 दिसले. नाग माझ्या हाती लागला. धामण जरा जास्त चपळ असते, त्याच्यामुळे ती याच्या खालीच पळाली. आधी हा विषारी नाग जो आहे पॅक करून घेते, कारण हा खूप जास्त ॲग्रेसिव्ह आहे. हे बघू शकता त्याचा आवाज. भला मोठा असा फण त्याने काढलाय. मी अंदाजे 1च लावला होता, वाटलं नव्हतं 2 असतील. चला पहिल्यांदा नागाला पॅक करते. भारतीय नाग फण काढतो, त्याच्यामुळे आपण लगेच ओळखू शकतो की हा नाग आहे. याला करते आता पॅक. हा विषारी तुम्हाला तरी अंदाज होता का 2 साप असतील? मी नाही का म्हणलंय मला ना तिथून दिसलं, पण 10 म्हणे का ते कारण की मी 10 म्हण बघितलं की मागच्या हा नाही, आता तुम्ही 10 म्हणून काढली असेल तर त्याच्यात नाग आधीच असेल. हा पाहिला का दुसरा पाहिला? म्हणजे ते फक्त मला एवढं दिसलं इथं. अच्छा. कॅरेटाच्या मागं होतं का? ह्याला पिवळं होतं ना खाली. हा हा पिवळं होतं. हो. दुसरी पण पिशवी आणते. नाना बाई करण्यात माझी. काय
सोबत एक्स्ट्रा बॅग आहे. आता याच्यामध्ये आपण धामण पॅक करू. सामान खूप आहे, धामण पळापळ करणारे. याच्या खाली चालेल, याच्या खाली आली दादा. कमी घातलंय हा. चल लावता ते. नाही काय करत ते दादा आले. मी इथंच थांबले का तुम्ही घाबरले नाही इथून गेली अगं पण ती माझ्या पशी होती पलीकडे तिकडे. आणि मी हा पॅक इथं कॅरी काढला आणलं ती केवढी ती कसली जबर ताकद लावती बघा ती वळते कशी. धामण जास्त चपळ असते. हा चपळ. तर हा पकडला धामण मित्रांनो. आधीचा नाक पॅक केला मी, आता या धामणला पण पॅक करायला लागतं. उंदीर होणार नाहीत याची काळजी घ्या, म्हणजे उंदीर नसतील तर आणि अडचणीच्या ठिकाणी साप पण येणार नाही. हे अशा हाताला पकडते आधारासाठी. कसं पकडते हे आधारासाठी पकडते. सोपा काढण्यासारखं आहे हे बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये एवढी ताकद नाहीये आणि त्यांना आपल्यासारखे हातपाय नाही. त्यांचं हे जी शेपटी आहे हा खूप मोठा आधार असते त्यांची. तर ते आधार घेण्यासाठी तिने मला असं हाताला पकडलेलं आहे शेपटीचा आधार घेऊन. पण ती हे बघा सहज पद्धतीने मी उलगडू शकते. गेली आता. नाग पण पकडले, 2 होते बघा, अजून नाहीत ना. तर याच्यामध्ये नाग आहे, याच्यामध्ये धामण आहे. आता हे दोन्ही साप आपण सुरक्षित ठिकाणी मुक्त करू, जिथे यांच्यापासून लोकांना कुठला त्रास होणार नाही यांना लोकांपासून कुठला, आणि ज्या ठिकाणी हे त्यांचं लाईफ व्यवस्थितरित्या काढू शकतात.